निलिमा येऊच नाही अजून. दत्ता, माधवा, अभिरामा, अरे उठा रे. काय झालं आहे? अरे बाहेर काय झाला? बाहेर निलिमा नाही हा. अरे शोधू खोयाचे का खय गेला का? अरे निलिमा निलिमा खय गेला? अरे बापरे. निलिमा, निलिमा, निलिमा. माधवा, हे जाऊन बघूया. हो चल चल. निलिमा, निलिमा, गो निलिमा, 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 गो निलिमा, निलिमा, वहिनी, निलिमा, 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 गो निलिमा, निलिमा, का बघ निलिमा. हा? निलिमा, निलिमा. जाऊबाई, हाय काय करतात? निलिमा काय? मला पांढऱ्या साडीतली बाई दिसली. पण वहिनी, तुम्ही भय किती येईल? मला आर्चीसने हाक मारली. काय? हो, मी आणि आर्चीस झोपलो होतो. मला अचानक जाग आली तर आर्चीस मला बोलवत होता. इकडे ये म्हणत होता. म्हणून मी त्याच्या मागे मागे इकडे आले आणि इथे पाहिलं तर मला ती पांढऱ्या साडीतली बाई दिसली. आर्चीस काय? आर्चीस, आर्चीस कुठे आहे? ते का बघू खोया. अर्पिता, आर्चीस, आर्चीस, आर्चीस. हॅलो. हॅलो, घरी आहात का? हो, घरीच आहे मी. मला तुम्हाला भेटायचंय. देविका, आज नको ना भेटायला. का? घरात खूप प्रॉब्लेम चालू आहे म्हणून. पुन्हा नवीन काही झालं का? देविका, तसं नाही, पण नेहमीच काही ना काही होत असतं ना, म्हणून काळजी वाटली. खूप विचित्र प्रकार घडलाय. काय झालं? काल मी तुला भेटून घरी आलो, त्यानंतर माझा आणि दत्तादाचं खूप भांडण झालं. म्हणून माधव दादा मला समजवायला म्हणून बाहेर घेऊन गेला. संध्याकाळी मागच्या दारी आम्ही फिरत होतो. आम्हाला ना तिथे एक बाई दिसली, पांढरी साडी नेसलेली. काय? हो. त्यानंतर आईच्या खोलीची खिडकी सारखी उघडत होती. ती बंद केली. माधव दादा त्या पट्टीतून पुन्हा बघायला गेला, तेव्हा दादाला पुन्हा ती बाई दिसली. कशी दिसत होती ती बाई? पाहिली का? नाही, चेहरा दिसला नाही. काही सेकंदात ती समोरून निघून गेली. म्हणून घरातले सगळे टेन्शन मध्ये. म्हणून म्हटलं आज नको भेटायला आपण. काय झालं हसायला? देविका, मी खूप सिरियसली काहीतरी सांगतोय. हो, मला माहितीये, पण मला नाही भीती वाटत या सगळ्याची. अगं देविका, हे खूप भयानक आहे सगळं. पण जर ती बाई ओळखीची असेल तर? अगं नाही, ती बाई ओळखीची नव्हती. माझ्या ओळखीची असेल तर? देविका, हे बघ, मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये.
काय बोलतेस तू? आणि इथे काय टेन्शन चालू आहे नाही तुला नाही कळायचं. तुम्ही रागवलात का माझ्यावर? हे बघ, आपण आता बोलणं योग्य नाही. मी नंतर फोन करतो तुला, नंतर सांगेन कधी भेटायचं. हॅलो हॅलो. काल पांढरी साडीवाली बाई दिसली ना? हो. सगळे घाबरलेले, एकत्र इले. हे बघ, मला काम आहे, जाऊ दे मला. माका पण काम आहात, पण आधी माका सांगशाल माझ्या आईच्या दागिन्यांचं काय का? ते दागिने तुला नाही मिळायचे. मग या सगळा असाच वयात राहतला. ते दागिने पाहतील तुमका. आता डोकं दुखत नाहीये ना? नाही मामा, औषधामुळे जरा बरं वाटतं आता. आता कुठे बाहेर जाऊ नकोस हं? आणि तू सुद्धा जाऊ नकोस निलिमा. मी त्याला बरं वाटत नाहीये म्हणून सांगते. आणि मी इथे जे घडतंय ना म्हणून तुला सांगतोय. तुलाही ती बाई दिसली ना? तुलाही दिसली ना? आणि तुला अर्चिस बोलवतोय असं वाटलं ना? माधव, एक मिनिट. माझं असं म्हणणं आहे की आपण काळजी घेणं योग्य आहे. तेव्हा प्लीज तू स्वतःची काळजी घे. वाटल्यास आपण परत जाऊ मुंबईला, कसं? नाही माधव, मला माझं म्हणणं सगळ्यांना पटवून द्यायचं. इथे सगळं नॉर्मल आहे हे सिद्ध करायचं, आणि हे केल्याशिवाय मी निघणार नाही. पर्यायाने आपण जात नाही आहोत. गुड, व्हेरी गुड. आई, जेवणाचं काय करायचंय? भात लावून घे, तोवर मी हळसला आवरतय. हा, मेथी आणली, हा ती साफ करून घे. बर. पूर्वा, आत ये आधी. काय ग? काल रात्री काय झाला बघितलास ना? काकीच सांगतेस ना? आणखी काय सांगणार? आर्चिसला पण बरं नाही वाटत आहे. यांका बाहेर बसूचा होता ना? या घरात घडणाऱ्या अनिष्ट घटनांना परतवण्यासाठी इथे विधी दिलेले. हा विधी केला तर कदाचित ती बाई जाऊ शकते. मी दत्ताराम अण्णा नाईक आणि माझी बायको सरिता दत्ताराम नाईक, आम्ही दोघं नाईक कुटुंबाच्या वतीन तुझा जा देणं राहिलेला हा ता देतो. अरे काय झालं? पांढऱ्या साडीतली बाई परत दिसली. हा, मी बघून येते कोण आहे ती बाई.